परदेशात मेडिकलला जाताना खूप विचार करावा लागतो. याचं एक कारण की तिथून शिकून आपल्याला परदेशातच राहायचं आहे आणि पुढे तिथंच प्रॅक्टिस करायची आहे असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला परत भारतात यायचं आहे, मग भारतात पुढे PG वगैरे करायचं आहे, तर ते भयंकर त्रासदायक आहे. कारण भारतात आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कुठेही PGला ॲडमिशन नाही. तुम्हाला भारतात आल्यानंतर भारताची परीक्षा वेगळी द्यावी लागते, तुमची डिग्री भारताच्या MBBSच्या समकक्ष करून घ्यायला. दुसरी त्यातली भानगड अशी आहे की ही जरी परीक्षा तुम्ही पास झालात तरी नंतर तुम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप जी भारतात आपल्या मेडिकलच्या स्टुडंटना करावी लागते ती यांना वेगळी नंतर करावी लागते. म्हणजे 6 वर्ष तिकडे घालवून यायची, 1 वर्ष इथल्या परीक्षेसाठी द्यायचं, मग पुढे 1 वर्ष परत इंटर्नशिपसाठी द्यायचं. म्हणजे इथली मुलं 5.5 वर्षात MBBS होतात, ह्या मुलांना MBBS समकक्ष व्हायला 8 वर्ष लागतात. त्यामुळे कुठंतरी याचाही विचार करण्याची गरज आहे. हे सगळे फॅक्टर्स विचारात न घेता घाईघाईने परदेशात ॲडमिशन मिळते मेडिकलला म्हणून जाण्याचं प्रमाण जे आहे ते कुठंतरी जास्त आहे. त्याच्यावर हा सगळा विचार होण्याची गरज आहे.